नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. काश्मीर येथे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकास अटक. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात चेंबूर येथे आरपीआयची तीव्र निदर्शन. ज्येष्ठ अभिनेते एके हंसल काळाच्या पडद्याआड वयाच्या 95व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन. श्री एकविरादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत खरे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याविरोधात ठाणे येथे निषेध सभा. आणि पत्रकारितेतील महानायक एस.पी. सिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसारमाध्यम परिसंवादाचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात चेंबूर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले तसेच इंदू मिल जागेसंदर्भात राज यांनी उडवलेल्या खिल्लीच्या निषेधार्थ आरपीआय वॉर्ड क्रमांक 147 चे वॉर्ड अध्यक्ष महेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला. कुठे गेल्या मायावती? कुठे गेला तो रामदास आठवले? कुठे गेले ते राष्ट्रबाई? कुठे गेले प्रकाश आंबेडकर? का तोंड बंद का ठेवली आता तुम्ही? चला अंगात आल्यासारखं एकच घेऊन बसायचं, हिंदू बिल हिंदू बिल हिंदू बिल हिंदू बिल. दुसरं काय धंदा नाही काय? काय हिंदू बिल मध्ये बांधायचं काय? बांधला. राज ठाकरे यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि इंदू मिल जागेसंदर्भात केलेल्या याच वक्तव्यामुळे नाराज झालेल्या आरपीआय कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चा आंदोलने करून याचा निषेध केला आहे. चेंबूर येथील वॉर्ड क्रमांक 147 चे आरपीआयचे वॉर्ड अध्यक्ष महेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालीही घाटलात आठवनगर येथे निषेध मोर्चा काढून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. असं बघायला गेलं तर आझाद मैदान या ठिकाणी त्यांनी जो मोर्चा घेतला होता त्याचा विषय वेगळा होता, परंतु त्यांनी इंदू मिलच्या संदर्भामध्ये जे काही खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हा मोर्चा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमा झालेलो आहोत. इंदू मिलचा जी खिल्ली उडवली, इंदू मिलची जागा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आज किती दिवस एक बरेचसे आंदोलन करून त्या ठिकाणी मागत आहोत. तर त्यांना हे सगळं बोलण्याची काही गरज नव्हती की इंदू मिलची जागा तुम्ही काय बंगले बांधण्यासाठी घेणार आहात का. तर त्या ठिकाणी सगळ्यांना जनजाहीर आहे की ती जागा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आम्ही मागत आहोत. आणि आतापर्यंत असंच झालेलं आहे की बाबासाहेबांचा कुठलेही आम्ही काही गोष्टी मागत असलो तर त्याला फक्त विरोध आणि फक्त विरोध करायचा आणि तो कुठल्याही पद्धतीने खिल्ली उडवून आणि कशाही पद्धतीने. आणि आंबेडकरांचं जी जनता आहे ती कदापि हे सगळं सहन करणार नाही. आणि असं जर पुढे कोणी जरी वक्तव्य केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना पूर्ण या ठिकाणी फिरण्यासाठी सुद्धा बंदी करू शकतो, एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. राज ठाकरेंच्या विरोधात काढलेल्या या निषेध मोर्चातील सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. परंतु जोवर इंदू मिलची संपूर्ण जागा मिळत नाही तसंच राज ठाकरे, रामदास आठवले व तमाम आंबेडकरी जनतेची माफी मागत नाहीत तोवर हे आंदोलन असंच सुरू राहील असा इशाराही यावेळी महेंद्र जाधव यांनी दिला आहे. इंदू मिलची 12.5 एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला मिळाली पाहिजे. त्यांनी माफी तर मागावीच. आम्ही तर बोललेलो आहे की जोपर्यंत जी माफी ते आठवलेंची किंवा सगळ्या आंबेडकर जनतेची मागत नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने निषेध व्यक्त करत राहणार आहोत. आणि हे सगळं थांबणार नाहीये. हे काय आजच्या पुरतं झालं आणि हे पुढे थांबणार नाहीये. हे सतत असं चालू राहणार आहे. कॅमेरामॅन नितेश पिंकी मकवाना, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 641311216 किंवा 9322860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.